बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या, फोन केला बऱ्याच जणांनी, सर शेळी मेंढीच्या तोंडावरती मावा आलाय, म्हणजे फोडे आलेत, असं पूर्णपणे जिभेवरती फोडे आलेत आणि त्या शेळी मेंढीला खाता येत नाही. तर कसं आहे, पावसाळ्यातलं गवत उगवलं आणि हे गवत खाल्लं की हे व्हायरल इन्फेक्शन जे आहे ते व्हायरल इन्फेक्शन होतंच. ह्याच्यामध्ये शेळी मेंढी दगावत नाही बरं का, पिल्ला असतील तर दगावतात, परंतु हा संसर्गजन्य. ह्याचा एका मेंढीला किंवा एका शेळीला जर झाला, एका जरी जनावराला झाला तर पूर्ण खांडवा हा मावा येतो, असे मोठे मोठे फोड येतात, रक्त सुद्धा येतं आणि त्या मेंढीला शेळीला खाता येत नाही. तर अशा वेळेला काय करायचं, कधी कधी गपची जनावर एका कोपऱ्यामध्ये टेम्परेचर वगैरे, व्हायरल इन्फेक्शन आहे म्हणल्यानंतर टेम्परेचर वगैरे येतच, आणि ही सगळी लक्षणं जी आहेत ती कोरोनासारखी लक्षणं असतात. त्या शेळीची मेंढीची जर प्रतिकार क्षमता लयच कमी असेल तर मग कदाचित ती शेळी मेंढी दगवण्याची शक्यता असते. परंतु इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे की शेळीला काय खाता येत नाही. त्याच्यामुळं हा जर असा काय तुमच्याकडं प्रादुर्भाव जर झाला तर मी सांगतोय हे प्रयोग करणं अतिशय महत्त्वाचं, अतिशय गरजेचं आहे. मग तिला तुम्ही इंजेक्शन द्या, काही करा, तुम्ही हे व्हायरल इन्फेक्शन जे आहे ह्याला तुम्ही काही करू शकत नाही. हे कमीत कमी 7 दिवस राहतं, 7 दिवसामध्ये सगळ्याला वेळा येऊन जातो. तुम्ही जर ह्याच्यावर दुर्लक्ष केलं तर जनावर पूर्ण खंगून जातं, बाद होतं. तर त्यामधून त्याला रिलीफ मिळावी, म्हणजे त्याचा त्रास होऊ नये त्याला, आणि जनावरांनी खाल्लं पाहिजे. याच्यासाठी मी अगोदर त्या फोडीवरती तोंडाला लावायचं काय ते मी अगोदर सांगतोय. साधे सोपे उपाय माझ्याकडे असतात. उपाय नंबर 1 सांगतोय, घरगुती उपाय अगदी लहानपणापासून, किंवा आम्ही आता आमच्याकडे कधीच होत नाही, कारण रोग प्रतिकारक क्षमता जबरदस्त असल्यामुळं आमच्याकडली मेंढी शेळीची, त्याच्यामुळं म्हणजे खाद्य तशा पद्धतीनं आम्ही देत असतो. तर ज्यांच्याकडं आहे हा प्रादुर्भाव त्यांनी काय करा, एका मेंढीला किंवा एका जनावरासाठी सांगतोय, त्या नंतर तुम्ही कशा पद्धतीने घ्यायची ते तुम्ही ठरवा. 2 चमचे हळद घ्यायची, 2 चमचे मोहरीचं तेल आणि 2 चमचे आपलं खोबरेल तेल घ्यायचं, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये एका जनावरासाठी 2 कापराच्या वड्या, आपण कापूर जाळतो ना त्या कापराच्या वड्या, कारण काय आहे की कापूर याच्यासाठी घ्यायचा आहे, लक्षात ठेवा की हा एक म्हणजे बाष्पनशील आहे, आणि त्या फोड्या उठल्या की त्या फोड्यावरती माशी बसून तिथं हसाडी घालते आणि पुन्हा किडे पडतात. जखम लवकर मिळून येण्यासाठी हळद ही 2 प्रकारची तेल आणि कापराची वडी त्याच्यामध्ये हे एकत्रित करायचं, चांगलं एकत्रित करायचं, आणि ते एका बोळ्यानी हातामध्ये मोजे घालून, मोजे मिळतात मेडिकलमध्ये प्लॅस्टिकचे, ते मोजे घालून ज्या ह्यांना आलेलं आहे त्यांना लावायचं. ते मात्र ज्याला आलं नाही त्याला बी लावू शकता तुम्ही, पण त्याच गोळ्याने नाही लावायचं. त्यासाठी दुसरा गोळा घ्यायचा, म्हणजे कापसाचा बोळा, कापडाचा बोळा, आणि त्यांनी असं व्यवस्थित धरून, ह्या वेळेला शेंबा वगैरे बी येण्याची शक्यता असते. त्या शेंब्यामुळेच काय होतं, मेंढ्या किंवा शेळ्या पावसात भिजल्या तर हा प्रॉब्लेम येतो. हे अतिशय मी जालीम उपाय तुम्हाला सांगतो. हळद हे सर्वच जखम बरी करणारं आणि खपली धरायला होतं. हे लगेच सकाळ संध्याकाळ
चरायला जायच्या पूर्वी आणि चरून आल्यानंतर हे जर 2 टाईम 2-3 दिवस लावलं तर 4थ्या दिवसापासून त्याला फरक पडत जातो. मात्र या 3 दिवसामध्ये एका शेळीसाठी 1 ग्लास पाणी, लक्ष द्या, आता तुमच्या किती शेळ्या आहेत त्याच्यावरती अवलंबून, म्हणजे साधारण 200 ml म्हणतो. या 200 ml पाण्यामध्ये 2 चमचे उडदाची डाळ आणि 2 चमचे मुगाची डाळ टाकायची. ज्यांची परिस्थितीच नाही त्यांनी 1-1 चमचा टाकली तरी सुद्धा चालेल. आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची. लक्षात ठेवा या गोष्टी ज्या मी सांगतोय त्या. आणि तिने खावावं, तिला भूक लागावी यासाठी फक्त 2 काळी मिरी चेचून, एकासाठी सांगायला लागले 2 काळी मिरी आणि थोडासा जिरा पावडर त्याच्यामध्ये उकळी येतानाच टाकायचं. ते उकळू द्यायचं, पूर्णपणे उकळू द्यायचं, म्हणजे आर्क हा पूर्णपणे त्यामध्ये उतरला पाहिजे. ते चांगलं असं घोटायचं. आता हे जर 10-12 शेळ्याशनी झालं असेल तर त्यांना हे तुम्ही त्या प्रमाणात पाणी घेऊन तुम्ही हे करू शकता. आणि सकाळी त्यांची एनर्जी अजिबात थोडी सुद्धा कमी होता कामा नये. हे चांगलं, ती डाळ वगैरे बारीक झाली पाहिजे नाही, लक्षात ठेवा. नाही तर ते गरम पाणी बाजूला काढा पूर्णपणे आणि ती जी उकळलेली डाळ आहे ती मिक्सरमध्ये बारीक काढा आणि बारीक केलेली ती मिक्सरमधली डाळ ते पुन्हा ती गरम आपण जे गाळून पाणी काढलेलं आहे त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोटीन शरीरामधलं शेळीच्या किंवा मेंढीच्या कमी होता कामा नये. हे जर कमी झालं तर मग रोगप्रतिकारक क्षमता ही कमी होत जाते आणि जनावर त्यामध्ये दगावण्याची शक्यता असते. म्हणून मुद्दाम या गोष्टी मी सांगतोय. लावण्यासाठी सांगितल्यानंतर हे सकाळी एकदा पाजणं आवश्यकच आहे. एका मेंढीला किंवा शेळीला मोठ्या कमीत कमी 200 ml म्हणजे एवढा 1 ग्लास ते पाजणं आवश्यक आहे. ते पाजल्यामुळं काय होणार आहे तेव्हा तिनं थोडा जरी चारा खाल्ला, लक्षात ठेवा, तर तिला आपण ऑलरेडी प्रोटीन दिल्यामुळे. नाहीतर ज्यांच्याकडं हे जर करायचं नसेल तर ज्यांच्याकडं लक्षात ठेवा मेथी घास, त्यालाच लसूण घास आपण म्हणतो, हे मेथी घास काढून आणायचा आणि मिक्सरमध्ये त्याचा पाला तोडून म्हणजे मुळं काढून टाकायची, बारीक चिरून मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस काढायचा. तो रस जरी पाजला किंवा तो रस आणि हे सांगतो, परंतु ह्या रसापेक्षा हे जे मी सांगितलं मूग डाळ आणि उडदाची डाळ जी सांगितली ती ह्याच्यामुळं त्याची शक्ती ताकद अजिबात कमी होत नाही. एवढे उपाय जर तुम्ही दोन्ही केले, आणखीन माझ्याकडे भरपूर उपाय आहेत त्यासाठी. काय तुम्हाला लावण्यासाठी जर हे करणं नको असेल तर आपलं गॅरेज 2 व्हीलरचं किंवा 4 व्हीलरचं, त्यातल्या त्या 2 व्हीलरचं गॅरेज प्रत्येक गावामध्ये असतंच. तिथून गाडीमधून काढून ठेवलेलं जे ऑइल आहे त्यांनी काढून ठेवलेलं ऑइल, ते ऑइल घेऊन या आणि त्या ऑइलमध्ये काय करायचं, प्रत्येक शेळीला 4 चमचे ऑइल, 4-5 चमचे ऑइल आणि 2 चमचे हळद, त्याच्यामध्ये 2 कापडाच्या वड्या त्या ऑइलमध्ये टाकायचं. चांगलं गोळ्याने ते पूर्ण बरं का, लक्षात ठेवा. चेहऱ्यावरती जिथं तिच्या पुरळ आलेले त्याच्यावरती ते लावायचं की जेणेकरून तिच्या तोंडामध्ये जाता कामा नये. आता काय वेळेला काय होतं ते सांगतो तुम्हाला. हे जर आला तर टेम्परेचर असल्यामुळे त्या टेम्परेचरसाठी मी उपाय सांगितलं. ते मूग डाळ आणि उडीद डाळ
ज्या वेळेला शिजवतो त्याच्यामध्ये आणखीन एक आलं बारीक किसून जर टाकलं त्याच्यामध्ये तर लक्षात ठेवा तिला असणारं टेम्परेचर वगैरे सगळं कमी होईल. फक्त आलं आणि प्रमाण ह्याला गाभण शेळ्या किंवा गाभण मेंढ्या असेल तर त्याच्यासाठी देऊ नका. म्हणजे काळी मिरी आणि आलं हे वर्ज करा त्याच्यासाठी, म्हणजे द्यायचं नाही, त्याच्यामध्ये मिक्सअप करायचं नाही. बाकीचं सगळं सांगितलेलं त्या. आणि त्यातूनही शेळी मेंढी जर खायना तिने खाण्यासाठी काय करायचं, हातामध्ये थोडंसं मोहरीचं तेल घ्यायचं किंवा एखाद्या वाटीमध्ये मोहरीचं तेल घ्यायचं. त्या मोहरीच्या तेलामध्ये थोडंसं मीठ टाकायचं बारीक करून, थोडासा गूळ टाकायचं. लक्षात ठेवा ते एकत्रित करा चांगलं आणि जिभेवरती तिच्या असं हाताने जिभेवरती अगदी घशापर्यंत हे एकत्रित केलेलं मिश्रण. मी 3 गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या. मोहरीचं तेल सांगितले, गूळ एक सांगितलं आणि थोडंसं मीठ सांगितलं. त्याच्यामध्ये चमच्याभर हळद टाकायची आणि ते हात जिथं जिथं पुरळ आलेले त्या पुरळावरती हात असं आपल्या हाताने बोटं घालून फक्त चावू नये ती शेळी किंवा मेंढी याची खबरदारी घ्यायची. आतपर्यंत लावायचं. लावल्या क्षणी शेळी किंवा मेंढी खायला सुरुवात होते. तर अतिशय व्यवस्थित मावा या रोगासाठी घरगुती उपाय काय करायचे आणि त्यातूनही जर कमी येईना तर मग डॉक्टरकडून अँटीबायोटिकची इंजेक्शन तुम्ही घ्या. माझ्या मते हा घरगुती सांगितलेला उपाय सर्वांनी करावा. मी खोटी माहिती कधी देत नसतो आणि आज लावलं लगे तूप खाल्लं की रूप येत नाही. तुपावर नाटवलं त्यालाऐवजी तूप जर तुमच्याकडे घरगुती असेल तर ते तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.